तामिळनाडूच्या राजकारणात नवा इतिहास रचत सुपरस्टार थलपती जोसेफ विजय यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। 5 दिवसांच्या नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर अखेर राज्यपाल विश्वनाथ अर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। चेन्नईतील नेहरू इंडोर स्टेडियमवर झालेल्या या भव्य सोहळ्याला काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित होते। विजय यांच्यासोबत 9 मंत्र्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली। शपथविधी संपताच विजय यांनी थेट सीएमओ कार्यालयात गाठून पदभार स्वीकारला आणि कामाला सुरुवात देखील केली। पहिल्याच दिवशी त्यांनी 3 महत्त्वाच्या फायलींवर स्वाक्षरी करत वचनपूर्तीचा धडाका लावला। राज्यातील घरगुती ग्राहकांना दरमहा 200 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याच्या निर्णयाला त्यांनी मंजुरी दिली। तसेच राज्यातील ड्रग्जच्या विळख्याला आळा घालण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र अँटी ड्रग युनिट स्थापन करण्याचे आदेश देखील त्यांनी दिले आहेत आणि महिलांच्या सुरक्षेसाठी समर्पित विशेष दलाची स्थापना करण्यास हिरवा कंदील विजय यांनी दाखवला आहे। तामिळनाडू विधानसभेत बहुमतासाठी 118चा आकडा लागतो। विजय यांच्या तमिळगा वेट्री कळघम पक्षाला 107 जागा मिळाल्या होत्या। मात्र सत्ता स्थापनेसाठी आणखी 11 आमदारांची जुळवाजुळव करताना टीव्हीकेची दमछाक झाली। सुरुवातीला काँग्रेसच्या 5 आमदारांनी टीव्हीकेला पाठिंबा दिला, पण उरलेल्या 6 आमदारांसाठी पक्षाला 3 दिवस वाट पाहावी लागली। काल संध्याकाळपर्यंत टीव्हीकेचे संख्याबळ 116 वर पोहोचलं होतं, तरीही 2 आमदार कमी पडत होते। अखेरच्या क्षणी विदुथलाई चिरुथगेल कच्ची व्हीसीकेच्या 2 आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग IUMLच्या 2 आमदारांनी पाठिंबा जाहीर केला। त्यामुळे टीव्हीकेचे संख्याबळ 120 वर पोहोचलं आणि 5 दिवसांपासून सुरू असलेला सत्तापेचाचा तिढा सुटला। एका अभिनेत्यानं राजकारणात येऊन थेट मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारल्यानं तामिळनाडूच्या राजकारणात नवे वारे वाहू लागले आहेत। पहिल्याच दिवशी घेतलेल्या लोकाभिमुख निर्णयांमुळे थलपती सरकारकडून जनतेच्या अपेक्षा उंचावल्या आहेत। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।